आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी श्री क्षेत्र पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। भाविकांची दर्शन रांगेत मोठी गर्दी असून त्यांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं, कोणताही अडथळा येऊ नये यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः मुखदर्शन घेऊन व्यवस्थेची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। मंदिर समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचाही मंदिर समितीच्या वतीनं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सत्कार केला। यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असून झालेल्या कामांची तसंच प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन, संवर्धन आणि नवीन दर्शन मंडपाच्या कामाबाबतची सविस्तर माहिती दिली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉरबाबत नागरिकांशी चर्चा केली आणि विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं। याप्रसंगी आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम आदी उपस्थित होते।